नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. बारामतीत नमो महारोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी रोजगार निर्मितीबाबत सरकार करत असलेल्या सर्व प्रयत्नांना आपलं सहकार्य असेल असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले. व्यासपीठावर शरद पवार आणि फडणवीस हे शेजारी बसले असताना अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस बसले होते. व्यासपीठावर अजित पवार आणि शरद पवार हे एकाच वेळी उपस्थित राहून सुद्धा त्यांनी एकमेकांकडे बघणं आजही टाळलं, ज्यामुळे परत एकदा चर्चेला उधाण आलंय. शरद पवार यांच्या डिनर डिप्लोमेसीचं राजकारण सध्या चांगलंच चर्चेत आलंय. नमो महारोजगार मेळाव्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत आहेत. त्यावेळी शरद पवारांनी या तिघांना जेवणासाठी आमंत्रण केले. मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे आपल्याला भोजनास उपस्थित राहता येणार नाही असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना कळवलं, ज्यामुळे कदाचित शरद पवारांची डिनर डिप्लोमेसीची खेळी यंदा अपयशी ठरू शकते. राज्यातील आगामी पोलीस व शिक्षक भरतीत मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केलंय. त्यांच्या सरकारने एवढ्या लवकर आरक्षण दिलंय आणि हे आरक्षण टिकणार असून त्याचा तत्काळ लाभ मिळायला सुरुवात झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. यावेळी बोलताना ते म्हणाले की मराठा आरक्षण कसे टिकणार याची कारणे सरकारकडे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरक्षण देण्याचा प्रामाणिकपणा त्यांनी बघितलाय. काही जण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले, ते उच्च न्यायालयात टिकवले. दुर्दैवाने सरकार बदलले आणि ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्याला कोण जबाबदार आहे असा सवाल देखील त्यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना केलाय. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देशभरातील विविध पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. युत्या आणि आघाड्यांमध्ये जागा वाटपासाठी बैठका चालू आहेत. महाराष्ट्रात महायुतीत भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि इतर लहान पक्ष आहेत. या पक्षांमध्ये सध्या वाटाघाटी चालू आहे. अशातच काही जागांवरून महायुतीत तणाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जे आमदार आणि खासदार ठाकरे गटात आहेत त्यांच्या जागा आपल्याला मिळाव्या यासाठी भाजपाकडून प्रयत्न चालू असल्याची चर्चा आहे. भाजपाला शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या काही जागा हव्या आहेत. त्यासाठी महायुतीत वाटाघाटी चालू असल्याचं बोललं जातंय, परंतु यावर शिवसेनेच्या शिंदे गटाने तीव्र संताप व्यक्त केलाय. जागा वाटपाआधी शिवसेना भाजपमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून सध्या शिवसेना भाजपमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत. या दोन्ही जागांवरती भाजपाने दावा केलाय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जागा वाटपाच्या दाव्यावरून शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपाला खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले, महायुतीत फूट पडणार नाही. प्रत्येकाला वाटत असतं की आपला पक्ष मोठा झाला पाहिजे. जमलं तर जमलं आणि असा प्रयत्न करायला कुठे अडचण नसते. तसंच तो प्रयत्न असावा, पण माझं ते माझं आणि तुझं ते पण माझंच असं कधी होत नसतं, अशा शब्दात रामदास कदम यांनी सुनावलंय. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा देशोन्नती. लवकरच घेऊन येत आहोत सन्मान शेतकऱ्यांचा, सन्मान बळीराजाचा, सन्मान कष्टकऱ्यांचा, सन्मान अन्नदात्याचा. देशोन्नती आणि कृषिकोन्नती प्रस्तुत कृषी सन्मान पुरस्कार 2024. वाशिम, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी या पुरस्कार सोहळ्यासाठी आपलं नामांकन नोंदवू शकतात. संपर्कासाठी क्रमांक 9322991919. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण देशोन्नतीच्या YouTube चॅनल मार्फत होणार आहे. विश्रांतीनंतर आपलं परत एकदा स्वागत आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. लोकसभेच्या जागा वाटपाआधीच महायुतीमध्ये ठिणगीच्या मुद्द्यावर शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आपली भूमिका मांडली होती. यावर आता काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाचं विधान केलंय. त्यांनी आगामी काळात महायुतीतील संघर्ष वाढत जाणार आहे असा दावा केलाय. महायुतीतील तिन्ही पक्षातील संघर्ष आता दिसू लागलाय. या संघर्षाला सुरुवात झालीय. हे फक्त ट्रेलर आहे.
जशी जशी निवडणूक जवळ येईल तसं तसं खरा सिनेमा पाहायला मिळणार आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. पुण्यात मागील काही दिवसांपासून ड्रग्सच्या तस्करीचं प्रमाण वाढलंय. त्यातच मागील आठवड्यात 4,000 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा ड्रग्स साठा पोलिसांनी जप्त केलाय. पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी परिसरातून तब्बल 340 किलो ड्रग्स साठा जप्त केलाय. विश्रांतवाडी परिसरातून हा मेफेड्रॉन सदृश्य अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आलाय. आरोपीच्या टेम्पोमधूनच हा ड्रग्स साठा पोलिसांनी जप्त केलाय. मराठा आरक्षणासाठी लढणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या सगळे सोयरे अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम आहेत. त्यातूनच ते दररोज पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला आवाहन करतात, तर राज्य सरकारला इशारा देत असतात. मनोज जरांगे हे रुग्णालयात होते. शुक्रवारी त्यांना रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते रुग्णालयातून अंतरवालीत पोहोचले. मात्र मध्यरात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने खासगी रुग्णालयातून रात्रीच डॉक्टर अंतरवालीत पोहोचले होते. त्यानंतर डॉक्टरांनी ECG काढून तपासणी केली असता घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे जरांगेंसह त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडलाय. उद्घाटनापासूनच सतत वादात असलेल्या समृद्धी महामार्गावरील ढिसाळ कारभार आता समोर आलाय. समृद्धी महामार्गावर लोहगाव पुलावर जीवघेणा खड्डा पडलाय. हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या महामार्गावर भगदाड पडल्यानं कामावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव या पुलावर हा खड्डा पडल्याचं निदर्शनास आलंय. लोहगाव येथील स्मशानभूमीजवळील समृद्धी महामार्गाच्या पुलावर मोठा खड्डा पडलाय. त्यातील कॉन्क्रीट भरभरून खाली कोसळले. सुदैवाने या ठिकाणी आतापर्यंत अपघात झालेला नाही. राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय शुक्रवारी दोन्ही सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलाय. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली बाजारामधील चढ उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.